हॅलो एव्हरीवन. सो आज आपण रोटेशनल डायनॅमिक्स हा चॅप्टरचे सगळे डेरिव्हेशन्स बघणार आहोत. सो आज मी ही डेरिव्हेशनची सिरीज घेऊन येतोय कारण आता बोर्ड एक्झामच्या डेट्स रिलीज झाल्यात. सो प्रत्येकालाच आता थोडंसं वाटतंय की आपण थोडासा जास्त अभ्यास करूया, जास्त सॉल्व्ह करूया क्वेश्चन्स. तर या आपल्या फिजिक्सच्या पेपरमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट तो म्हणजे डेरिव्हेशन आणि न्यूमरिकल्स. हे सगळ्यांनाच माहित आहे. सो तुम्ही थिअरी किती पण केली बट तुम्ही डेरिव्हेशन्स आणि न्यूमरिकल यामध्ये थोडंसं मागे राहिलात तर आपल्याला इश्यू येऊ शकतो एक्झाम मध्ये. सो त्याच दृष्टीने आपण एक चांगला अप्रोच ठेवून एक डेरिव्हेशन सिरीज, फक्त त्यात डेरिव्हेशन्स असतील, त्याच्यानंतर दुसरी न्यूमरिकलची सिरीज ज्याच्यात तुमच्या एक्सरसाइज क्वेश्चन्स मध्ये सगळे न्यूमरिकल्स असतील, अशा चॅप्टरची सिरीज घेऊन आपण स्टार्ट करणार आहोत. सो सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की तुम्हाला याच्यात सगळे डेरिव्हेशन्स कव्हर केले जातील जे आपल्याला बोर्डच्या एक्झामला आहेत. यात आपण डिलीटेड पार्ट थोडासा नंतर बघू किंवा बघणारच नाही आहोत, बट आपल्याला जो इम्पॉर्टंट आहे तो पार्ट आपण यामध्ये कव्हर करणार आहोत. सो सगळ्यात पहिला चॅप्टर जो जास्त मुलांनी स्टार्टला केलेला असतो, थोडीशी एनर्जी जास्त असते तो स्टार्टला करताना. सो त्यामुळे मी पहिल्या चॅप्टर पासून स्टार्ट करणार आहे आणि पहिल्या चॅप्टरचं नाव आहे रोटेशनल डायनॅमिक्स. आता रोटेशनल डायनॅमिक्स यामध्ये तुम्ही थेरॉटिकल पार्ट तर केलेला असेल. सो ज्यांना डेरिव्हेशन्स मध्ये इश्यू येत आहेत, ते इम्पॉर्टंट म्हणून बघितलं जातं फिजिक्स मध्ये, तो आपण स्टार्ट करू. त्याच्यात सगळ्यात आधी आपल्याला पहिलं डेरिव्हेशन भेटतं, तर ते म्हणजे तुमचा जेव्हा व्हेइकल आहे ती हॉरिझॉन्टल कर्व पाथवर जाते. सो तुम्हाला सगळ्यात पहिलं डेरिव्हेशन या चॅप्टर मध्ये दिसून येईल जे कन्सिडरेबल आहे, जे आपण म्हणू शकतो की ते विचारू शकतात काही मार्क्स साठी. सो त्यासाठी मी ते पहिलं डेरिव्हेशन घेतोय. तर पहिलं डेरिव्हेशन आहे ते म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये, आणि ती पण हॉरिझॉन्टल मोशन. ठीक आहे. सो आता आपण यामध्ये जो पहिला पार्ट बघणार आहोत तो म्हणजे त्याच्या ऍप्लिकेशन वर बेस्ड युनिफॉर्म मोशनच्या. तर व्हेइकल ऑन अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण एखादी व्हेइकल हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक वर कन्सिडर करतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की आपल्याला ती डायग्राम नीट काढता आली पाहिजे. सो आपण ही एक व्हेइकल कन्सिडर केली, हा एक पॉइंट पकडला मी जिथून तुम्ही हॉरिझॉन्टल ट्रॅक असा असेल याचा कन्सिडर करा. काही त्याला अँगल नाहीये, काही नाहीये. सो आपण याला सेंटर पासूनचं डिस्टन्स कन्सिडर केलं तर हे डिस्टन्स आर झालं. ठीक आहे. ही रेडियस झाली, रेडियस ऑफ दॅट हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. तर मला एक गोष्ट सांगाल का, तुम्हाला एखादी बॉडी जर एखाद्या सर्क्युलर ट्रॅक मध्ये असेल, ती बॉडी सरफेसला रेस्ट असेल, तरी पण त्याचं वेट आहे हे mg असणार आहे ना. आणि नेहमी लक्षात ठेवा, वेट mg हे कसं असतं, डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये असतं. कसं असतं, डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये. सो डाऊनवर्ड डिरेक्शनला वेट mg झालं. आता आपल्याला माहित आहे एखाद्या सरफेसवर आपण एखादी बॉडी ठेवली, त्याचं वेट हे नेहमी डाऊनवर्ड असतं, बट the normal reaction we are getting will be exactly opposite to that particular weight. सो मी काय केलं, या वेटला आपण एक नॉर्मल रिॲक्शन काढून घेतली लगेच आणि त्याला एन नाव दिलं, ते म्हणजे अपोजिट टू द पर्टिक्युलर वेट. बरोबर. न्यूटनचा थर्ड लॉ तेच सांगतो ना, जेव्हा एखादा बॉडी तुम्ही रेस्ट ठेवलात, एखादी बॉडी फ्लोअरवर किंवा एखादी बॉडी कोणत्या पण दुसऱ्या सरफेसवर जर ऍक्शन करत असेल तर रिॲक्शन पण अपोजिट डिरेक्शनने असणार. ठीक आहे. सो ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली पाहिजे. सो आता यामध्ये अजून एक पार्ट, जेव्हा बॉडी एखाद्या वेलॉसिटीने जात असते तेव्हा ती बाहेर जाण्याचा ट्राय करते. आपण त्याला आत खेचतो पण बाहेर जाण्याचा ट्राय करते. सो बाहेर जाण्याचा ट्राय करते म्हणजे फ्रिक्शनल फोर्स मी या डिरेक्शनला घेऊन टाकला, Fs. सो तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली, इथे आपण फ्रिक्शन कन्सिडर केलेलं आहे. सो फ्रिक्शन कन्सिडर केलंय आणि व्हेइकल एका हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवर आहे, असा कन्सिडरेशन आपला इथे असेल. तर आता मला एक गोष्ट सांगा, तुम्ही इक्विलिब्रियम कंडिशन जर यावर अप्लाय केलात तर इक्विलिब्रियम कंडिशन्स म्हणजे काय, द एक्स ऍक्सिस मधले फोर्स आणि वाय ऍक्सिस मधले फोर्स समेशन ऑफ एफ ऑफ एक्स, म्हणजे जेवढे फोर्स एक्स ऍक्सिस मध्ये आहेत
जेवढे फोर्स वाय ऍक्सिस मध्ये आहेत तर ते आपण इक्वल टू 0 करतो, प्रोव्हाइडेड आपण त्याची डिरेक्शन पण कन्सिडर करतो. किंवा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, एक्स ऍक्सिसला असा फोर्स आहे या डिरेक्शन मध्ये, तर बरोबर इक्वल फोर्स असा असेल तर दोन्ही पण आपण इक्वेट करतो. तर म्हणजे काय, ती बॉडी इक्विलिब्रियम कंडिशनला आहे असं मानतो. सो आपण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की एन आणि एम जी ही एकमेकाला अपोजिट आहे. सो एन इज इक्वल टू एम जी असं मी याच्यात लिहू शकतो. हे माझं पहिलं इक्वेशन झालं. आता तुम्हाला हा चॅप्टर स्टार्ट केल्या गेल्या इनिशियल लेवलला सेंट्रीपेटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स या गोष्टी तुम्हाला क्लिअर केल्या होत्या. तर सेंट्रीपेटल आणि सेंट्रीफ्युगल काय हे माहित हवं. तर तुम्ही बघता की टूवर्ड द सेंटर एफ एस दिसतोय, म्हणजे तो सेंट्रीपेटलला बॅलन्स आपण म्हणू शकतो, सेंट्रीपेटलच्या डिरेक्शनला इक्वल आहे, हे इक्वल आहे. सो सेंट्रीपेटल फोर्सची मॅग्निट्यूड आपल्याला माहित आहे, एफ एस सेंट्रीपेटल फोर्स म्हणजे काय असतो, एम व्ही स्क्वेअर बाय आर असतो. So we have Fs is equals to mv square by r. So that is our second equation. So we know the first and second equation. Okay. आता आपल्याला दोन्ही पण इक्वेशन्स भेटलेले आहेत. आता आपण काय करणार आहोत, तर सेकंड इक्वेशनने फर्स्ट इक्वेशनला डिराइव्ह करणार आहोत, कारण आपल्याला व्हेलॉसिटी काढायची आहे. व्हेलॉसिटी आपल्याला फायनल अल्टिमेटली व्हेलॉसिटी काढायची आहे. सो व्ही स्क्वेअर, मग मी इक्वेट केलं, इक्वेट म्हणजे डिवाइड केलं. सो इक्वेशन 2 डिवाइड बाय इक्वेशन 1. सो मला इथे आन्सर काय भेटलं बघा, मला सांगा इथे आन्सर काय भेटलं. इक्वेशन 2 डिवाइड बाय इक्वेशन 1 केलं की इक्वेशन 2 ला एफ एस आहे, इक्वेशन 1 ला एन आहे, बरोबर. इज इक्वल टू काय आलं, एम व्ही स्क्वेअर बाय आर अपॉन एम जी. हे गोष्ट समजलं सगळ्यांना, एम व्ही स्क्वेअर बाय आर डिवाइड बाय एम जी. सो थोडस मी नेक्स्ट स्लाइड कडे जातो. एम व्ही स्क्वेअर बाय आर डिवाइड बाय एम जी मी परत इथे करून दाखवतो, एफ एस डिवाइड बाय एन इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर डिवाइड बाय एम जी. सो एम ला एम गेला, राईट. सो आपल्याला काय आलं, व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर जी. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही फ्रिक्शनल फोर्स, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, फ्रिक्शनल फोर्स जो असतो एफ एस तो काय असतो, म्यू इंटू एन असतो. सो मी काय केलं, फ्रिक्शनल फोर्सला म्यू इंटू एन टाकलं. हा म्यू म्हणजे काय असतो, तर ही गोष्ट क्लिअर ठेवा, कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन किंवा कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणा. आपण इथे स्टॅटिक आणि कायनेटिक आपण नंतर बघूया. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. सो तुम्हाला एफ एस जागी म्यू इंटू एन झालं अपॉन एन झालं. सो व्ही स्क्वेअर बाय आर जी, एन ला एन गेलं तर म्यू आर जी इज इक्वल टू व्ही मॅक्स, मॅक्सिमम वेलोसिटी असेल ना. सो व्ही मॅक्स स्क्वेअर, सो व्ही मॅक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ म्यू आर जी. आर आपण स्मॉलेस्ट ठेवूया, म्यू आर जी. सो दिस इज द अल्टिमेट इक्वेशन व्हेन द व्हेइकल इज ऑन हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक साठी हे इक्वेशन आपल्याला इम्पॉर्टंट आहे. एकदम सिंपल इक्वेशन आहे, एकदम बेसिक इक्वेशन आहे, आणि तुम्हाला अल्टिमेटली इथे काय भेटतंय, व्ही मॅक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ म्यू आर जी. बरोबर आहे. सो हे झालं आपल्या चॅप्टर मधलं पहिलं इक्वेशन, व्ही मॅक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ म्यू आर जी, वेअर जी इज काय, तुमचं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जी 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअरने कन्सिडर केली जाते. जर क्वेश्चन मध्ये दिली नसेल तर तुम्ही 9.8च घ्या. जर त्यांनी ब्रॅकेट मध्ये लिहिलं असेल टेक म्यू इज इक्वल आर जी इज इक्वल टू 10 तर तुम्ही 10 घ्या. आणि म्यू म्हणजे काय, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, आर म्हणजे रेडियस ऑफ दॅट सर्क्युलर पाथ. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे क्लिअर झालेल्या दिसतील. ओके. सो आय होप कोणाला डाऊट नसेल. तुम्ही बॅक घेऊन पण व्हिडिओ बघू शकता, त्यामुळे तुम्हाला इथे जर या स्क्रीनवरच थोडंसं त्या स्क्रीनवर बघायचं असेल तुम्ही करू शकता. याचे मी तुम्हाला व्हाईट बोर्डचे पण तुम्हाला हे पाठवून देऊ, इव्हन तुमच्या बुक मध्ये तर रेडीली अवेलेबल आहेच. ओके. सो फर्स्ट डेरिव्हेशन झालं. सेकंड डेरिव्हेशन आहे, सिमिलर टाइप आहे, फक्त सेकंड डेरिव्हेशनला आपल्याला फक्त करायचं आहे ते म्हणजे व्हेइकल ऑन अ कर्व्ड पाथ और कर्व पाथ. आता मला एक सांगा, आपण घाट सेक्शन मधून जाताना, ते आपण ट्रॅव्हल करताना घाट मधून जाताना जेव्हा टर्न असतो तिथे थोडासा टिल्टेड केलेला असतो रोड, जो थोडासा टिल्टेड म्हणजे काय, त्यांनी थोडंसं इलेव्हेशन दिलेलं असतं. हा सपोज प्लेन हॉरिझॉन्टल रोड आहे, त्याला थोडंसं इलेव्हेशन दिलेलं असतं. सो मी काय करणार आहे, व्हेइकल जेव्हा
क पाथला असेल किंवा त्याला बँकिंग केलेलं असेल, मेजरली इथे लक्षात ठेवा बँकिंग केलेलं असतं, त्याला अँगल ऑफ बँकिंग म्हणजे म्हणतात. तर ती अँगल ऑफ बँकिंगची कन्सेप्ट, ती डेरिव्हेशन्स आपण आता बघणार आहोत. सो तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की अँगल ऑफ बँकिंगला काय कन्सिडर आहे. सो हा झाला तुमचा ऍक्च्युअल हॉरिझॉन्टल पाथ, बट आपल्याला काय करायचं आहे, थोडस बँकिंग करायचं आहे. ऍक्च्युअली मी जास्तच केलं, एवढं नसतं, पण तुम्ही थोडस बँकिंग करा. इथे मी काय केलं, एक व्हेकल ठेवलं, ही तुमची व्हेकल आहे. मला एक गोष्ट सांगा, व्हेकल कशी पण असू दे, त्याचं जे वेट आहे ते नेहमी डाऊनवर्ड असतं. त्याची जी नॉर्मल रिॲक्शन आहे ही नेहमी परपेंडिक्युलर टू सरफेस असते. ही नॉर्मल रिॲक्शन झाली, जशी आपल्याला मगाशी स्ट्रेट असताना सरळ मॅच झालं, पण इथे मॅच होत नाही. तर हा अँगल आपल्याला अँगल ऑफ बँकिंग थीटा दिलेला आहे. ठीक आहे. सो जेव्हा हा नॉर्मल रिॲक्शन आहे, तेव्हा नॉर्मल रिॲक्शनचे दोन आपण काय करतो, दोन कंपोनंट मध्ये त्याला डिवाइड करतो. सो हा एक कंपोनंट झाला नॉर्मल रिॲक्शनला, ठीक आहे, आणि हा एक कंपोनंट झाला, बरोबर आहे. हे दोन कंपोनंट, एक हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि हा एक व्हर्टिकल कंपोनंट, यामध्ये आपण डिवाइड केलाय. जर हा अँगल थीटा असेल तर हा अँगल थीटा होणार, राईट. सो हा अँगल थीटा तर हा अँगल थीटा. आता आपण नॉर्मल रिॲक्शनला हे केलं. आता मला एक गोष्ट सांगा, हा जो आहे हा थीटा झाला, तर आपण थीटाला ऍडजस्टंट जो आहे तो नेहमी लक्षात ठेवा एन कॉस थीटा असतो. कधी पण लक्षात ठेवा, का ते रिझन आहे त्याला, इथे एन साइन थीटा असतो. कारण ते रिझन पण सांगतो बघा. सपोज हा थीटा असेल, तुम्ही पायथागोरस अप्लाय केला तर कॉस थीटा हा एक्स असेल, हा वाय असेल. कॉस थीटा इज इक्वल टू ऍडजस्टंट साइड डिवाइड बाय हायपोटेन्यूस. सो वाय कॉस थीटा म्हणजे एक्स आहे. सो तुम्हाला इथला एक्स ची व्हॅल्यू काढतो इथे ऍडजस्टंट वाली. सो ही ऍडजस्टंट वाली, सो एन कॉस थीटा आला. सो सिमिलरली इथे एन हा तुमचा वाय झाला. सो एन कॉस थीटा तुम्ही इथे कन्सिडर करू शकता. सो ही तुमची इलिव्हेशनची हाईट झाली. ठीक आहे. आता मला एक गोष्ट सांगा, इथे सुद्धा तुम्हाला दोन बॅलन्सिंग इक्वेशन करावे लागतील. पहिलं बॅलन्सिंग इक्वेशन काय आहे, तर तुम्हाला इथे बॅलन्सिंग इक्वेशन पहिलं आहे ते म्हणजे एन कॉस थीटा इज इक्वल टू एम जी. समजतंय का? कारण हा जो वेट आहे तो बॅलन्स कोण करतोय, एन कॉस थीटा करतोय. सो व्हर्टिकल कंपोनंट आपण बॅलन्स केले, वाय ऍक्सिस मधले आपण कंपोनंट बॅलन्स केले, तर त्याला आपण काय म्हणतो, एन कॉस थीटा. आणि बॅलन्स झालाय वेटला, सो एमजी ला. सो एन कॉस थीटा इज इक्वल टू एमजी. हा पहिला पार्ट झाला. दुसरा बॅलन्स कशाला करणार, हे एन साइन थीटा हे टुवर्ड्स द सेंटर आहे ना, टुवर्ड्स द सेंटर. जरी कर्व असेल तरी सेंटर असंच आहे ना या साईडला. सो टुवर्ड्स द सेंटर. मग मी काय केलं, आपल्याला माहित आहे सेंट्रिपेटल फोर्स काय आहे तो. सो एन साइन थीटा इज इक्वल टू काय येणार, एम व्ही स्क्वेअर बाय आर. आपल्याला ही गोष्ट माहित आहे, हा कोण असतो, सेंट्रिपेटल फोर्स असतो. आणि सेंट्रिपेटल फोर्सला तो इक्वल आहे एन साइन थीटा, म्हणून मी सेंट्रिपेटल फोर्सला तो इक्वल केला. आता सिमिलरली जसं आपण मागे केलं तसंच इक्वेशन 2 डिवाइड बाय इक्वेशन 1 करा. आता मी जेव्हा डेरिव्हेशन सांगतोय तेव्हा मी काय काय गोष्टी, नॉर्मल रिॲक्शन हे मी फक्त सांगतोय, तुम्हाला पेपरमध्ये फक्त ते लिहायचंय. सो तुम्हाला ते गोष्टी तिथेच क्लिअर होऊन जातील काय आहे ते. ठीक आहे. सो तुम्हाला फक्त लिहायचं. सो इक्वेशन 2 डिवाइड बाय इक्वेशन 1 केला मी, इथे लिहितो बघा काय होतं ते, एन साइन थीटा डिवाइड बाय एन कॉस थीटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर डिवाइड बाय एम जी. एम ला एम गेला, एन ला एन गेला. साइन अपॉन कॉस्ट काय असतं रे, टॅन असतं. सो मी इथे लिहितो टॅन थीटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर जी आलं. सो फ्रॉम दॅट इक्वेशन व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी टॅन थीटा, म्हणजेच व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी टॅन थीटा. सो पहिलं इक्वेशन आपल्याला भेटलं की व्हीचं इक्वेशन काय, ही मॅक्सिमम व्हेलॉसिटी असेल, आपल्याला स्किडिंग न होण्यासाठी. आता ही व्ही तुम्ही म्हणाल सर ही व्ही कशासाठी आहे, सो आपल्याला स्किडिंग न होण्यासाठी ही मॅक्सिमम व्हेलॉसिटी असणार आहे. सो व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी टॅन थीटा. हे तुमचं व्ही मॅक्सचं इक्वेशन झालं. ही मॅक्सिमम, तुम्ही याच्या बाहेर गेलात ना तर तुम्हाला स्किडिंगचा अनुभव येईल. तुम्ही गाडी, it will skid, it will move, it will lose its balance. So you can have a look like that. So V is equals to Vmax is equals to square root of Rg tan theta. ओके. सो ही डेरिव्हेशन सिरीज जी काढली आहे ना ती तुमच्यासाठीच काढलेली आहे. सो नीट प्रॉपरली बघा. डाऊट असतील तर तुम्ही कमेंट मध्ये विचारा, काही इश्यू नाही. बट तुमच्यासाठी प्रॉपरली तुम्ही हे जर स्टडी केला न्यूमरिकल आणि डेरिव्हेशन, यू विल गेट 100% गुड मार्क्स. ओके. सो नाऊ व्ही मॅक्स आपल्याला आरजी टॅन थीटा आला.
इथे तुम्ही एक मोठी और मेजर गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती आपण काय केलंय, फ्रिक्शन जे आहे ना ते काय केलंय, निग्लेक्ट केलंय. काय केलंय, फ्रिक्शन निग्लेक्ट केलंय. तुम्हाला एफ एस वाला कुठे कंपोनंट दिसतो का, नाही दिसत, म्हणजे आपण फ्रिक्शन निग्लेक्ट केलेलं आहे. सो हा झाला तुमचा मॅक्सिमम सेफ्टी स्पीड, म्हणजे तुम्ही यापर्यंत तुम्ही सेफ आहात. ठीक आहे. सो मॅक्सिमम सेफ्टी स्पीड तुमचा हा झाला. ह्याच्या पुढे गेलात की तुम्ही संपलं. ह्याच्या पुढे गेले की गाडी स्किड व्हायला चालू होणार. तुम्हाला टॅन थिटा थिटा माहित असणार आहे किती आहे, सगळं दिलेलं असणार क्वेश्चन मध्ये. या ओरिएंटेड क्वेश्चन्स पण बरेच विचारले जातात. कधी कधी इलिव्हेशन पण विचारलं जातं, तेव्हा तुम्हाला लॉजिक अप्लाय करावं लागतं, साइन थिटाचं कॉस थिटाचं. आपण तसे क्वेश्चन्स घेणार आहोत, एक एक्झाम्पल आहे तसं. ठीक आहे. सो आपण हे व्हीचं झालं. तुम्हाला कधी कधी काय विचारतात, तुम्हाला विचारतात की बँकिंग अँगल काढा. बँकिंग अँगल, मी तुम्हाला बँकिंग अँगल म्हणजे आधीच सांगितलेलं आहे. बँकिंग अँगल म्हणजे काय, बँकिंग अँगल म्हणजे आपण म्हणू शकतो थिटा. सो बँकिंग अँगल आपल्याला भेटलंय टॅन थिटा इज इक्वल टू काय भेटलंय, व्ही स्क्वेअर बाय आर जी. सो थिटा आपला काय येणार, टॅन इनवर्स ऑफ व्ही स्क्वेअर बाय आर जी. तुम्हाला जनरली क्वेश्चन्स येतील ते डायरेक्ट आन्सर, म्हणजे टॅन थिटा तुम्हाला डायरेक्ट 30 डिग्री येईल, टॅन थिटाचा आन्सर 1/√3 येईल, म्हणजे 30 डिग्री. सो हे तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला भेटून जाईल. सो जनरली ते कॉम्प्लिकेटेड देणार नाहीत जर क्वेश्चन आला तर, पण डेरिव्हेशन आलं तर तुम्हाला या गोष्टी सगळ्या क्लिअर झाल्या पाहिजे. ओके. आता मी असं समजतं की तुम्हाला यू विल गेट एव्हरीथिंग. बट आता आपण थर्ड इक्वेशन मध्ये जाऊया. थर्ड इक्वेशन, तुम्हाला काही डाऊट्स असतील याचे तर तुम्ही न्यूमेरिकल पॉइंट ऑफ व्ह्यू ने तुमचे क्लिअर होऊन जातील. सो डोंट वरी अबाउट दॅट पार्ट. एव्हरीथिंग विल बी गिवन इन द बुक ऑल्सो, आणि तुम्हाला ते समजूनच जाईल. ठीक आहे. आता मी थोडासा ब्रीफ मध्ये घेईन, बट तुम्हाला समजेल असं घेईन. डोंट वरी. आपण आज हे आता फ्रिक्शन वाले 2 डेरिव्हेशन्स आणि आपण एक कोनिकल पेंड्युलमचा डेरिव्हेशन, सो या गोष्टी आपण करणार आहोत आज. आज आपला एवढाच टास्क आहे. आपण 4 ते 5 डेरिव्हेशन डेली कव्हर करणार आहोत, कारण तुम्हाला मी असाइनमेंट दिलेले आहे की तुम्ही डेरिव्हेशन सिरीज बघायची आहे. सो जास्त करून तुम्हाला एका वेळी जास्त बघता येणार नाहीत, म्हणून मी तुम्हाला कमी डेरिव्हेशन्स सांगितलेले आहेत. ठीक आहे. सो आपण 4 ते 5 किंवा 3 ते 5 या डेरिव्हेशन्स मध्ये डेली डेरिव्हेशन्स बघत राहू. ठीक आहे. आता आपल्याला असाच पार्ट जो अँगल ऑफ बँकिंग वालाच पार्ट आहे, बट त्यामध्ये फ्रिक्शन दिलेलं असताना मिनिमम वेलॉसिटी आणि मॅक्सिमम वेलॉसिटी काय येईल याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. सो या डिस्कशनचा मेन मोटो सेमच आहे आपला. इथे आहे हा बॉडीचा वेट डाऊनवर्ड आहे, नॉर्मल रिएक्शन अशी आहे. थोडस मी अँगल कमी केला, इथे तुम्हाला दिसत असेल. त्याच्यानंतर इथे फक्त एकच गोष्ट येईल, आपल्याला 2 लोअर स्पीड लिमिट आणि अप्पर स्पीड लिमिट काढायची आहे. पहिली मी इथे लोअर स्पीड लिमिटची काढतो डायग्राम. आपण डेरिव्हेशन पुढच्या स्लाइड मध्ये बघू, आणि इथे आपण अप्पर स्पीड लिमिटची काढू. ठीक आहे. फक्त एकच गोष्ट आहे, अप्पर स्पीड लिमिटला फ्रिक्शनचा कंपोनंट वेगळ्या डिरेक्शनला येतो, आणि लोअर स्पीड लिमिटला फ्रिक्शनचा कंपोनंट वेगळ्या डिरेक्शनला येतो. ठीक आहे. सो आता मी ही नॉर्मल रिएक्शन काढली. ठीक आहे. आता लोअर स्पीड लिमिटला आपण असं कन्सिडर करतो की बॉडी खाली येते. लोअर म्हणजे तुम्ही स्टेडी आहात, मग उतार असल्यामुळे खाली येणार. सो या डिरेक्शनला खाली येते, म्हणजे मी फ्रिक्शनचा कंपोनंट जो काढेल तो या डिरेक्शनला काढेल. सो हा फ्रिक्शनचा कंपोनंट एफ एस जो आहे हा या डिरेक्शनला आला. ठीक आहे. नॉर्मल रिएक्शन तर सेम, मी काय करतो मग असं सारखं नॉर्मल रिएक्शनचे 2 कंपोनंट काढून घेतो. सो आपण हा थिटा म्हटल्यावर जॉमेट्रीने हा थिटा येतो. सो हा थिटा एन कॉस थिटा झाला, हा थिटा एन साइन थिटा झाला. ठीक आहे. सिमिलर वे मध्ये आपण इथे आपण बघणार आहोत सेम वे. इथे पण सेम, मी काय केलं याला एन कॉस थिटा लिहिलं, कारण हा थिटा आहे, हा अप्पर स्पीड लिमिट वाला डेरिव्हेशन आहे, अप्पर स्पीड लिमिट. ठीक आहे. हा थिटा म्हटल्यावर हा थिटा झाला, हा थिटा म्हटल्यावर हे अँगल एन साइन थिटा झाला. हा कंपोनंट, अँगल नाही कंपोनंट. इथे आपण असं कन्सिडर करतो हायर स्पीड लिमिटला वेलॉसिटी या डिरेक्शनला आहे, म्हणजे आपलं फ्रिक्शन आहे ते या डिरेक्शनला आहे. आता तुम्हाला फ्रिक्शन पण काहीतरी अँगल मध्ये दिसतंय. सो फ्रिक्शनचे पण 2 कंपोनंट भाग पाडणं इम्पॉर्टंट आहे. सो फ्रिक्शनचे 2, आता हा आहे म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल हा झाला, हा थिटा झाला. सो हा कंपोनंट एफ एस कॉस थिटा झाला. एक गोष्ट, हे रिझोल्युशन ऑफ वेक्टर जो तुम्ही 11th मध्ये मॅथमॅटिकल मेथड्स केलात त्यामध्ये क्लिअर झाला असेल. हा कंपोनंट एफ एस साइन थिटा झाला. ऍज सिम्पल ऍज दॅट. सो आता तुम्ही काय कराल, तुम्ही आता डायग्राम काढायला लागेल. डायग्राम इन द सेन्स तुम्ही इक्वेशन बनवायला लागेल.
ठीक आहे. सो एक गोष्ट लक्षात ठेवा, फ्रिक्शनच्या कंपोनंट वरनं तुम्हाला सगळ्या गोष्टी इथे अंडरस्टँडेबल आहेत. सो इथे हा झाला, हा झाला. सो हा थीटा म्हटल्यावर हा पण थीटा, अल्टरनेट अँगल. हा झाला एफ एस कॉस थीटा आणि हा झाला एफ एस साइन थीटा. ठीक आहे. आता तुम्ही इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला ज्याला याचे दोन इक्वेशन्स काढायला जमले, आधी आपण लोअर स्पीड साठी काढूया, मग आपण अप्पर स्पीड साठी काढूया. ह्याला ज्याला याचे दोन इक्वेशन जमले त्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. सो आता मी काय करतो, पहिलं ह्याचं इक्वेशन ट्राय करायला बघतो. मला सांगा इथे डाऊनवर्ड कंपोनंट किती आहेत, mg आहे. सो मी डाऊनवर्ड कंपोनंट mg लिहिला. अपवर्ड कोण याला बॅलन्स करतं रे, तुम्हाला दिसतं इथे डाऊनवर्ड कंपोनंटला अपवर्ड कोण बॅलन्स करतोय, एफ एस साइन थिटा बॅलन्स करतोय आणि एन कॉस थिटा बॅलन्स करतोय. सरळ मी लिहून टाकलं, एफ एस साइन थिटा प्लस काय बॅलन्स करतोय, एन कॉस थिटा. ठीक आहे. सो एन कॉस थिटा. दुसरा हा जो आहे सेंट्रिपेटल फोर्स याच डिरेक्शन मध्ये आहे. सो मी जर दुसरं इक्वेशन लिहायचं ट्राय केलं तर एम व्ही स्क्वेअर बाय आर हा कोण कोणाला बॅलन्स करतो, एन साइन थिटा त्याच डिरेक्शन मध्ये आहे. मग एन साइन थिटा लिहिलं. बट फोर्सचा जो कंपोनंट आहे एफ एस तो काय आहे, या डिरेक्शनला आहे. सो मी काय केलं, या डिरेक्शनला असल्यामुळे मायनस दिलं, अपोजिट डिरेक्शन आहे ना. सो एफ एस साइन थिटा. माझं हे पहिलं इक्वेशन झालं, दुसरं इक्वेशन झालं. आर यू गेटिंग माय पॉइंट? ठीक आहे. सो हे दोन इक्वेशन्स झाले. ओके. तसंच मी इथे ड्रॉ करतो, ट्राय करतो, दोन्ही पण तुम्हाला एकदम समजून जाईल. जर समजलं नसेल तर बिंदास विचारा. पहिलं इक्वेशन येणार mg, तो कोणाला बॅलन्स करतोय, एन कॉस थिटा. बरोबर ना, एन कॉस थिटा मायनस एफ एस साइन थिटा. बरोबर, एफ एस साइन थिटा. आता दुसरं इक्वेशन तसंच आहे, एम व्ही स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू काय येणार, एन साइन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा. ऍज सिंपल एज दॅट. बरोबर आहे का, एन साइन थिटा. आता हे आपण काढतोय ते अप्पर लिमिट म्हणजे व्ही मॅक्स साठी काढतोय आणि हे काढतोय ते व्ही मीन साठी काढतोय. ठीक आहे. आता हे गोष्टी समजल्या तुम्हाला, एकदा चेक करून घ्या काय डाऊट असेल तर. सो एम व्ही स्क्वेअर बाय आर हा कोणाशी कंपोनंट आहे, एन साइन थिटा त्याच डिरेक्शनला आहे म्हणून, आणि एफ एस साइन थिटा पण त्याच डिरेक्शनला आहे म्हणून. इथे पण बघा तुम्ही, एम जी एन कॉस थिटा आणि एन तुम्हाला दुसरा कंपोनंट एफ एस साइन थिटा. ओके. इथे तुम्हाला एक कन्सिडर, एन कॉस थिटा इज इक्वल टू एम जी प्लस एन साइन एफ एस साइन थिटा असं जरी केलं तरी पण तुम्हाला हेच इक्वेशन भेटेल. सो कन्फ्युज होऊ नका, एक कुठला तरी कंपोनंट दुसऱ्याला इक्वेट करा, तुम्हाला सगळे आन्सर हे भेटून जाईल. राईट. सो आता तुम्हाला इथे डायरेक्ट आपण हे न करता एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे आपल्याला पुट काय करायचं आहे. तुम्हाला ती टास्क असेल, तुम्ही काय कराल, एफ एस इज इक्वल टू म्यू इंटू एन पुट कराल. ठीक आहे. त्याच्यानंतर इक्वेशन्स आपण बघू कसे काय होतं ते, पण इक्वेशन आपल्याला व्ही हवंय. सो इक्वेशन 2 डिवाइड बाय इक्वेशन 1 कराल. ठीक आहे. तो मी ट्राय करून दाखवतो तुम्हाला काय येतं ते. इक्वेशन 2 मध्ये काय, पहिला मी ट्राय करतो, तुम्ही दुसरं हे करा. सो इक्वेशन 2 काय, एम व्ही स्क्वेअर बाय आर डिवाइड बाय इक्वेशन 1 एम जी इज इक्वल टू, इक्वेशन 2 मध्ये काय दिलंय, एन साइन थिटा मायनस एफ एस साइन थिटा. सो मी इथे लिहिलं एन साइन थिटा मायनस एफ एस च्या जागी मी म्यू इंटू एन लिहिलं, साइन थिटा डिवाइड बाय, इथे थोडंसं बघा एफ एस साइन थिटा कसं येईल, इथे एफ एस कॉस थिटा येणार ना, एफ एस चा कॉस कंपोनंट आहे. सो इथे थोडीशी मिस्टेक आहे, एफ एस कॉस थिटा येईल. सो आपण इथे आपण जे मिस्टेक आहे ती क्लिअर करूया. काय येणार, एफ एस कॉस थिटा. ठीक आहे. इथे साइन कॉस साइन कॉस हे बरोबर आहे. ठीक आहे. आता मी काय करतो, एफ एस कॉस थिटा इथे लिहितो, इथे पण मिस्टेक केली आपण, एफ एस कॉस थिटा, एफ एस कॉस थिटा. ठीक आहे. डिवाइड बाय काय आपल्याला, हा वाला एफ एस साइन थिटा प्लस एन कॉस थिटा, एफ एस साइन थिटा प्लस एन कॉस थिटा. बरोबर का, बरोबर, येस बरोबर आहे. आता एम ला एम गेला, सो काय आलं, व्ही स्क्वेअर बाय आर जी इथे राहिलं. इथे आता बघा काय करायचं. ठीक आहे. सो एफ एस च्या जागी मी इथे पण पुट करून टाकतो डायरेक्ट, तुम्हाला कन्फ्युजन नको. एफ एस च्या जागी मी काय पुट केलं, म्यू इंटू एन पुट केलं. सो आता मी काय करतोय, एन टॅन एन कॉस थिटाने डिवाइड करतोय. करू मी डिवाइड, एन कॉस थिटा डिवाइडिंग बाय एन कॉस थिटा.
एन कॉस थिटा डिवाइड केलं की एन ला एन गेला, साइन थिटा डिवाइड बाय कॉस थिटा म्हणजे टॅन थिटा राहिला. ठीक आहे, मायनस एन कॉस थिटाला इथे गेला, इथे काय आला म्यू राहिला फक्त, डिवाइड बाय एन कॉस थिटा साइन अपॉन कॉस टॅन, त्याच्यानंतर काय आला म्यू एन कॉस थिटा, म्हणजे आपण काय केलं इथे काय झालं तुमचा 1 राहिला. बरोबर, इथे आता बघा इथे 1 राहिला कारण हा एन कॉस थिटाला पहिला लिहिलाय मी, 1 राहिला. किंवा तुम्ही एक काम करा, इथे तुम्ही लक्षात ठेवा साइन अपॉन कॉस म्यू, म्यू तसाच राहिला एन कॉस थिटाला, ह्याला जर डिवाइड केलं मी एन कॉस थिटाने तर एन साइन अपॉन कॉस टॅन झाला, सो म्यू टॅन थिटा झाला इकडे प्लस 1 झाला. सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी टॅन थिटा मायनस म्यू डिवाइड बाय 1 प्लस म्यू टॅन थिटा. बरोबर, सो हे जर मी पुढे करायला गेलं तर व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी इंटू ब्रॅकेट टॅन थिटा मायनस म्यू डिवाइड बाय, हा आपण व्ही मिनिमम साठी काढतो ना, लक्षात ठेवा व्ही मिनिमम साठी. सो टॅन थिटा मायनस म्यू डिवाइड बाय 1 प्लस म्यू टॅन थिटा. दिस इज द फायनल इक्वेशन. हे तुम्हाला बुक मध्ये दिसणार नाही, हे तुम्हाला बुक मध्ये दिसणार नाही. सो नीट लक्ष ठेवून बघा मी काय केलं ते एन कॉस थिटाने डिवाइड करून टाकलं. सो दिस इज द व्ही मिनिमम, राईट. आता तुम्हाला मी मॅक्सिममचं देणार नाहीये, तुम्हाला फक्त दुसरे इक्वेशन्स जे आहेत जे आपण बघा मी आधी जे केले हे वाले सेम टू सेम प्रोसेस करायची आहे, सेम टू सेम तुम्हाला डिवाइड करायचं आहे, सेम टू सेम सगळं करायचं आहे. आणि तुम्हाला जे आन्सर येणार व्ही मॅक्स ते एकदा चेक करा, क्रॉस तुमच्या बुक मध्ये पण दिलेलं आहे. व्ही मॅक्स इज इक्वल टू तुम्हाला स्क्वेअर रूट ऑफ आर जी इंटू ब्रॅकेट टॅन थिटा प्लस म्यू एस, आता म्यू एस म्हणजे स्टॅटिक घेतलंय म्हणून म्यू एस लिहिलं, 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. ठीक आहे, सो तुम्हाला ह्या गोष्टीतनं क्लिअर होतंय की मला जर व्ही मिनिमम काढता आलं तर 100% व्ही मॅक्सिमम पण काढता येणार. सो हा प्लीज नोट डाऊन करून ठेवा हे, आणि मला हे तुम्ही ऍज अ होमवर्क म्हणून घ्या, ऍज अ असाइनमेंट म्हणून घ्या, बट यू हॅव टू डू युअर वर्क. Okay, so this is the whole proof of that particular part. Mostly this part is not asking, but we cannot say that it will never ask. It will ask maybe, but most of the times they are asking for the that particular first part, जे आपण फर्स्ट 2 डेरिव्हेशन घेतले ना ते वाले. सो तुम्हाला ही गोष्ट क्लिअर होऊन जाईल. ओके, सो आता तुम्हाला याच्यात डाऊट असेल तर मी तुम्हाला फुल्ली सांगितलेलं आहे की तुम्ही कमेंट मध्ये विचारा किंवा व्हॉट्सअपवर विचारा, कसं पण विचारा, बट तुम्ही ट्राय करा सगळे डेरिव्हेशन. ठीक आहे, एनिवे. सो मी एक्सपेक्ट करतो की तुम्ही हे डेरिव्हेशन सॉल्व्ह करा. मी तुम्हाला हे डेरिव्हेशन करून दाखवलेले आहेत. म्यू एस का लिहिलं, कारण स्टॅटिक फ्रिक्शन, बॉडी स्टेडी कन्सिडर केली आणि त्यांनी केलं, सो त्यासाठी मी म्यू एन लिहिलेलं आहे. ओके, आज आपण शेवटचा पार्ट जो डेरिव्हेशनचा बघणार आहोत या लेक्चर मधला, तो एकदा आपण स्टार्ट करूया. शेवटचा पार्ट आहे तो म्हणजे कोनिकल पेंड्युलमचा. ठीक आहे, सो कोनिकल पेंड्युलमचा टाइम पिरियड काय असेल. सो नेक्स्ट हेडिंग लिहून घ्या तुम्ही, लास्ट डेरिव्हेशन. तुम्ही स्टॉप करून पण चेक करू शकता, स्टॉप करून पण तुम्ही डिस्कस करू शकता. सो टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंड्युलम. ठीक आहे, आता आपल्याला माहित आहे कोनिकल पेंड्युलम कसा असतो, काय असतो, त्याचा कसा हे होतो. सो आता हे आपण एक कन्सिडर केलं, ही सेंट्रल लाईन घेतली आणि असा कोनिकल पेंड्युलम म्यू होतो असं कन्सिडर केलं. मी इथे एक बॉब लावला, त्याचा मास आहे ते 100% mg डाऊनवर्ड असेल. ही झाली लेंथ ऑफ द पेंड्युलम. ठीक आहे, ही एक्स्ट्रीम पोझिशन झाली. ही कुठली पोझिशन झाली, एक्स्ट्रीम पोझिशन झाली. एक्स्ट्रीम पोझिशन, ही मास खाली आहे. इथे वायर किंवा एक स्ट्रिंग असेल, मासलेस स्ट्रिंग असते, त्याला टेन्शन 100% येणार. सो असं खाली ओढल्यामुळे टेन्शन येणार. हा अँगल थिटा असतो, त्यामुळे हा पण अँगल थिटा येणार. हा पण अँगल आपण कन्सिडर करू शकतो, हा कंपोनंट येणार. सो हा अँगल थिटा असल्यामुळे हा टी कॉस थिटा झाला, हा टी साइन थिटा झाला, राईट. टी साइन थिटा, टी कॉस थिटा हे झालं. हे तुमची ही जी आहे ती रेडियस झाली. ठीक आहे, आता आपल्याला सेम टास्क, सेम कन्सेप्ट, सेम लॉजिक. तुम्हाला टी म्हणजे काय, कॉस थिटा म्हणजे काय, थिटा म्हणजे काय, अँगल बिटवीन दिस पर्टिक्युलर एक्स्ट्रीम पार्ट अँड दिस मीन पोझिशन, हे सगळं तुम्हाला लिहायचंय, स्वतः लिहायचंय. पण असं तुम्ही अप्रोच करा की तुम्हाला बाकीच्या गोष्टी येत आहेत, मी जे बोलतोय ते तुम्हाला लिहायचं आहे. सो तुम्हाला इथे काय कराल, पहिलं इक्वेशन,
पहिलं इक्वेशन काय आहे तुमचं, टी कॉस थिटा इज इक्वल टू एम जी. सिंपल आहे, तर फार सिंपल आहे. तुम्हाला मी दोन्ही अप्रोचने वाटल्या सांगेन, बट आपण आपल्या बुक मधला अप्रोच करूया, कारण तुम्हाला बुक मधलं जास्त करून विचारलं, म्हणजे जास्त करून तुम्ही फॅमिलियर असाल. हा टी कॉस थिटा एम जी, कारण व्हर्टिकल कंपोनंट ह्याला बॅलन्स करतात. दुसरा कंपोनंट काय, टी साइन थिटा, तो कोण बॅलन्स करतो, सेंट्रीपेटल एम व्ही स्क्वेअर बाय आर. बॅलन्स करतो इन द सेन्स इक्वल आहे त्याला, एम व्ही स्क्वेअर बाय आर. सिंपल, इक्वेशन 2 डिवाइड बाय इक्वेशन 1 करा. इक्वेशन 2 डिवाइड बाय इक्वेशन 1, काय झालं तुमचं, एम व्ही स्क्वेअर बाय आर डिवाइड बाय एम जी इज इक्वल टू टी साइन थीटा अपॉन टी कॉस थीटा. राइट, टी साइन थीटा अपॉन टी कॉस थीटा. आता मी सिंपली नेक्स्ट स्लाइड वर जातो. टी साइन, हे एकदम सिंपल आहे, तुम्ही परत परत बघू शकता. आता मी काय केलं, याच्या टी साइन थीटा टी कॉस थीटा म्हणजे काय आलं, टॅन थीटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर जी. बरोबर, हे पार्ट झाला. आता तुम्हाला इथे दोन अप्रोचने करता येईल. मी इझी अप्रोच सांगतो, बुक मधला आपण बघू नंतर, साईडला मी करून दाखवतो बुक मधला. तर इथे तुम्ही काय कराल, आपल्याला माहित आहे व्ही इज इक्वल टू काय, 2 पाय आर डिवाइड बाय टी टाइम. कारण टोटल सपोज स्पीड कन्सिडर केलं तर टोटल डिस्टन्स डिवाइड बाय टाइम. सो आपण टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर जी. मग मी काय केलं, इथे व्हीच्या जागी 2 पाय आर डिवाइड बाय टी टाकलं, आणि हे आर जी आहे तसं, पण याचा स्क्वेअर आहे ना, सो स्क्वेअर केलं. मी दोन्ही अप्रोच सांगेन. हा झाला पहिला अप्रोच. सो इथे काय भेटलं तुम्हाला, टॅन थिटा इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर आर स्क्वेअर डिवाइड बाय टी स्क्वेअर आर जी. आता आपल्याला टी हवाय ना, मग मी काय केलं, इथे टी इज इक्वल टू टी स्क्वेअर इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर आर स्क्वेअर डिवाइड बाय टॅन थिटा इंटू आर जी. हा आर ला हा एक कंपोनंट गेला, 4 पाय स्क्वेअर आर आर स्क्वेअर ना, आता आर येणार फक्त 4 पाय स्क्वेअर आर डिवाइड बाय जी टॅन थिटा. आता मी टी काढायचं झाला तर मी काय करणार, 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ आर डिवाइड बाय जी टॅन थिटा. राईट. सो आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला आर कसा फाइंड आउट करायचा. बघा आर कसा, हा अप्रोच तुमच्या बुक मध्ये नाही, वेगळा आर. आता हा मी एक ट्रायंगल कन्सिडर केला, हा थीटा आहे, आर आहे, एल आहे. सो साइन थीटा जर यूज केला, हा बघा हा मी झूम केला फक्त, साइन थीटा जर यूज केला तर अपोजिट साइड डिवाइड बाय ऍडजस्टंट. सो आर इज इक्वल टू आलं एल साइन थीटा. सो मी काय केलं, या आरच्या जागी एल साइन थीटा पुट केला. हे 4 पाय स्क्वेअरचं 2 पाय कसं झालं, कारण आपण स्क्वेअर रूट घेतलं म्हणून हे बाकीचं स्क्वेअर मध्ये गेलं, रूट मध्ये गेलं. सो एल साइन थीटा डिवाइड बाय जी टॅनच्या जागी मी साइन अपॉन कॉस लिहू रे, साइन थीटा डिवाइड बाय कॉस थीटा. सो साइन थीटाला साइन थीटा गेला. सो टी इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एल कॉस थीटा डिवाइड बाय जी. तुमचं इक्वेशन आलं. सो दिस इज द इक्वेशन फॉर द टॅन थीटा. ओके, सो तुम्हाला या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत की टॅन थीटाचं इक्वेशन, और सॉरी नॉट टॅन थीटा, दिस इज द इक्वेशन फॉर द टाइम पिरियड. हा अप्रोच तुम्ही 11th मध्ये मोशन इन अ प्लेन चॅप्टर मध्ये बघितलेला होता. तुमच्या बुक मध्ये वेगळा अप्रोच दिलेला आहे, बट या अप्रोचने केलं तर कोण चुकीचं देणार नाही. सो दिस इज द टाइम पिरियड फॉर द कोनिकल पेंड्युलम. किती टाइम लागेल कोनिकल पेंड्युलमला, सगळं जर गोष्टी लेंथ माहित असेल, थीटा माहित असेल तर किती टाइम लागेल, त्याला आपण टाइम पिरियड म्हणतो. सो टाइम पिरियडचं इक्वेशन समजलं असेल तुम्ही बॅक घेऊन व्हिडिओ बघू शकता, त्यामुळे काही इश्यू येणार नाही. ओके, मी थोडासा दुसरा अप्रोच पटकन ब्रीफ करतो, जस्ट तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी. तर इथे फक्त मी काय करणार, आपल्याला माहित आहे एम व्ही स्क्वेअर बाय आर म्हणजेच एम आर ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे, मी फक्त हा अप्रोच सांगतो ना, म्हणजे तुम्हाला इथे काय झालं बघा, टी साइन थीटा इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर आणि टी कॉस थीटा हा तर आपला एम जी आहे. ठीक आहे, आता मी काय केलं, हे इज इक्वल टू असल्यामुळे इथे झालं. सो एम जी साइन थीटा इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर इंटू, इथे टी पण आहे ना, टी कॉस थीटा. टी ला टी गेला, एम ला एम गेला, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी साइन थीटा डिवाइड बाय काय येणार, जी साइन थीटा डिवाइड बाय आर कॉस थीटा. राइट. ओके, सो आता आपण काय करणार आहोत, ओमेगा काढायचा. जी साइन थीटा डिवाइड बाय आर कॉस थीटा.
ओके. सो तुम्ही आता ओमेगा म्हणजे काय आपल्याला माहित आहे. ओमेगा म्हणजे हा तुमच्या बुक मधला अप्रोच सांगतोय, पण तुम्ही आधीच्या अप्रोचने केला तरी पण बरोबर आहे. 2π/t याला मी 2π/t असं दिलं. ठीक आहे. हे कसं आलं हे मी फक्त इथे तिरकस गुणाकार केला. जस्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन आय डिड, देन आय एम गेटिंग द सेम थिंग. द टी गेट कॅन्सल, get cancelled, this we are getting it. So r we just now find out what is r. R is nothing but the L sin theta. So I'm just going to put that r over here. So square root of g sin theta divided by L sin theta into cos theta. That sin theta get cancelled. This is equals to 2π/t. Now if I want to find out the t, I'm just taking this cross over here. T is equals to 2π square root of, this will be on numerator, L cos theta divided by g. So this is the same equation we are getting with the same approach. How that comes? We mr omega square, we know that v square by r is equals to, and we know that v is equals to r omega. This is the relation between the linear velocity and angular velocity. So we are getting m into r omega bracket square divided by r. So we are getting m r square omega square divided by r. R get cancelled. I'm getting mr omega square. So that's why I'm directly putting over here mr omega square. Ha approach you are getting in the book. So don't worry about the things. Everything, anything you write, you're getting the same part. Okay. So I hope whatever the derivation, 4 to 5 derivation we have covered, this will be helpful to you, and I hope you are going go through that part आणि तुम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित नीट आजच्या आज करून टाका. म्हणजे तुम्ही आजच्या आज तुम्हाला सगळे हे 4 डेरिव्हेशन्स क्लिअर होऊन जातील. ओके. सो आपण उद्या भेटू. नवीन 4 डेरिव्हेशन्स, 3 ते 5 या डेरिव्हेशन्स आपण बघू त्यामध्ये. आणि तुम्हाला काय डाऊट्स असतील तुम्ही मला पर्सनली विचारा किंवा तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता. ठीक आहे. सो बाय बाय. तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. सांगेल तसं टास्क कंप्लीट करा. तुम्हाला व्यवस्थित मार्क्स पडतील. ओके. सो बाय. टेक केअर.